ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज सुप्रीम कोर्टात विद्यापीठाच्या परीक्षांसंबंधीचा निर्णय अपेक्षित आहे। यूजीसी विरोधात महाराष्ट्र सरकार, आदित्य ठाकरे आणि विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे। सर्व विद्यापीठांना अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं प्रतिज्ञापत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे। सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार की मुंबई पोलीस करणार याचा फैसला आज येण्याची शक्यता आहे। काल तीनही पक्षांनी आपली बाजू लिखित स्वरूपात सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता। ईडीच्या कार्यालयात काल सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जयंती शहाची तब्बल 12 तास चौकशी झाल्याची माहिती आहे। सुशांत सिंगच्या विविध प्रोजेक्ट्स मिळवून देण्यात तसंच त्याची रक्कम किती घ्यावी याबाबत ती सुशांतला मार्गदर्शन करत होती। सुशांतचं कुटुंब त्याच्या आयुष्यात किती हस्तक्षेप करत होतं याचा एक व्हिडिओ समोर आलाय। रियाच्या बाजूने हा व्हिडिओ सादर करण्यात येतोय। समोर सुशांतची बहीण प्रियंका आणि तिचा नवरा या व्हिडिओमध्ये दिसतोय। प्रियंका आणि तिचा पती रजत नावाच्या व्यक्तीला रागावतायत। सुशांतला न्याय द्यायचा असेल तर सीबीआय तपास व्हायलाच हवा असं म्हणत सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने ट्विट केलंय। त्याचसोबत #CBI for SSR चा फलक हातात तिने धरलाय। विशेष म्हणजे सुशांत सिंगची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडेनं सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केलाय। अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या कामाबद्दल आणि आयुष्याबद्दल किती गंभीर होता हे पुन्हा एकदा समोर आलंय। सुशांतच्या डायरीची काही पानं समोर आली असून त्यात त्यानं अभिनयाच्या तयारीबाबत लिहिलेलं आहे। तो त्याचं स्क्रिप्ट दोनदा वाचत असे हे देखील त्यातून कळतं। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं कोणीही नाव घेतलं नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। मोठ्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव घेऊन सनसनाटी निर्माण केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर मनसे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। शरद पवारांनी पार्थ पवारांबद्दल केलेल्या विधानानंतर काल पार्थ पवारांनी सिल्वर ओकवर धाव घेतली। काल संध्याकाळी 7:30 वाजता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। तब्बल 2.25 तास चर्चा करून पार्थ सिल्वर ओकवरून बाहेर पडले। काल खासदार सुप्रिया सुळे यांनीही मंत्रालयात जात अजित पवारांची भेट घेतली। 8 ते 10 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली। पवार कुटुंबातल्या या महत्त्वाच्या सदस्यांमध्ये काय खलबत झाली, सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या भेटीत नेमकी काय खलबत झाली याची उत्सुकता सध्या कायम आहे। पार्थ पवारांचं वर्णन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी नया है वह अशा शब्दात केलाय। दरम्यान अजित पवार नाराज नसल्याचा दावा सुद्धा भुजबळांनी केलाय। पवार कुटुंबात सगळं आलबेल असल्याचंही भुजबळ म्हणतायत। पार्थ पवार नाराज नाहीत, आजोबांना रागवण्याचा अधिकार आहे। वडीलधारी मंडळी बोलली तर कोण नाराज होतं का असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। हवामान विभागानं आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। साताऱ्यातल्या कोयना परिसरात सुद्धा सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सध्या धरणात 80 TMC पेक्षा जास्त पाणी साठा आहे। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक्स वेगानं विसर्ग करण्यात येणार आहे। विदर्भातल्या सगळ्यात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं अमरावती जिल्ह्यातलं अप्पर वर्धा धरण 92% भरल्यानं काल रात्री 13 दरवाजांपैकी 5 दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्यास सांगितलंय। बेळगावच्या खानापूर तालुक्यातल्या कोंगळा, गवाळी आणि पास्तोली या गावांना जोडणारा लोखंडी पूल मुसळधार पावसानं वाहून गेलाय। त्यामुळे या तीनही गावांचा संपर्क तुटलाय। भिवंडीच्या ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। भातसा नदीवरच्या खडवली जवळच्या वालकसचा पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे वालकस आणि बेहरे या 2 गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे। या गावांना पर्यायी मार्ग नसल्यानं जीव धोक्यात घालून याच पुलावरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे। जळगावात गेल्या 24 तासात अनेक भागात समाधानकारक पाऊस झालाय आणि त्यामुळे खरीप पीक उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। नागपुरात पाणीपट्टीत 5% वाढ केल्यावरून भाजपनं आंदोलन केलं। पाणीपट्टी मागे घेण्याची मागणी भाजपनं केली। भाजपचे सुमारे 70 नगरसेवक या आंदोलनात सहभागी होते।
आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या पद्म पुरस्कार समितीवर आणखी एक समिती गठीत होण्याची शक्यता आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। या नव्या समितीमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा समावेश असण्याची सुद्धा शक्यता आहे। पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक काल सह्याद्री अतिथीगृहावर झाल्याची माहिती आहे। समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। बैठकीत समितीचे सदस्य सुभाष देसाई, सुनील केदार, धनंजय मुंडे, आदिती तटकरे आणि मनीषा म्हैसकर उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई केली जात असून या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या बदल्यांच्या विधानाचं उत्तर दिलंय। 2014 पासून झालेल्या बदल्यांची माहिती काढू आणि सर्वांची चौकशी करू असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय। राज्यातील जिम तात्काळ सुरू करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय। हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्व तयार करीत ती क्षेत्र खुली करायला हवीत असं फडणवीसांनी या पत्रात म्हटलंय। गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वे सोडण्याची तयारी असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनानं पुन्हा एकदा म्हटलंय। मात्र अंतिम निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंय। गणपती स्पेशल ट्रेन चालवाव्या का याबद्दल मध्य रेल्वेकडून 23 जुलै रोजी राज्य सरकारकडे विचारणा करण्यात आली होती आणि त्यावेळी राज्य सरकारनं मान्यता दिली होती। गणेशोत्सवानिमित्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं नाशिक महापालिकेनं वेब पोर्टल तयार केलंय। यामुळे घरबसल्या मानाच्या गणपतींचं दर्शनही गणेश भक्तांना घेता येणार आहे। तसंच वॉर्डनुसार गणेश मंडळांचे देखावे बघायला मिळतील। याशिवाय विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेचे कर्मचारी स्वयंसेवक घरी घरी जाऊन मूर्तीचं संकलन करतील। बातमी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची आहे। काल राज्यात तब्बल 413 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। तर काल दिवसभरात 11,813 नवे रुग्ण आढळून आलेत। त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णसंख्या 5,60,126 इतकी झाली आहे। तर काल 9,115 रुग्ण कोरोनातून मुक्त झालेत। राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर हा 69.8% पोहोचलाय। तर सध्या राज्यात 1,49,798 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। धुळे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 222 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। तर 4 जणांचा मृत्यू झालाय। 222 पैकी 100 रुग्ण धुळे शहरातले आहेत आणि त्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 5,008 वर पोहोचली आहे। कोरोनाचा हॉटस्पॉट असलेलं ठाणे शहर आता टप्प्याटप्प्यानं अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे। 15 ऑगस्ट नंतर ठाण्यातली दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। मात्र एकाच वेळी सगळी दुकानं उघडता येणार नाहीयेत। दुकानदारांसाठी समविषम फॉर्म्युला आखून देण्यात आलाय। मुंबईत कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरी दिवसेंदिवस मृत्यूंची संख्या मात्र वाढत चालली आहे आणि त्यासाठीच आता मुंबई महापालिकेनं मिशन सेव्ह लाईव्ह सुरू केलंय। मुंबईत 5.5% गेलेला मृत्यूदर किमान 3% आणण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी तशी माहिती दिली आहे। या मिशन अंतर्गत वृद्ध कोरोना रुग्णांवर विशेष लक्ष ठेवलं जाईल। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावलेली आहे। श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं नवनीत राणा यांना पुढच्या उपचारासाठी मुंबईत आणण्यात येत आहे। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना दाखल करण्यात येणार आहे। भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नसल्याचं आर्मी रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय। ते अजूनही व्हेंटिलेटरवरच असून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान काल सकाळीच त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी ट्विट करत त्यांचे वडील सुखरूप असल्याची माहिती दिली होती। राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात महंत नृत्यगोपाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते। या सोहळ्यात मोदींनी त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं होतं। त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी आपुलकीनं बातचीतही केली होती। कोरोनाच्या संकटात मागणी वाढल्यानं रेमडेसिवीर औषधाची किंमत गगनाला भिडली आणि काळा बाजारही वाढला। मात्र आता भारतातली फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिलानं रेमडेसिवीरचं जेनेरिक व्हर्जन लॉन्च केलंय। रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 100 मिलीग्रॅम औषधाची किंमत ही 2800 रुपये इतकी असेल।
राजस्थान काँग्रेसमधला सत्ता संघर्ष निवळल्यानंतर बंडखोर नेते सचिन पायलट काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना भेटले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पायलट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आज राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यात गेहलोत सरकार विरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा विरोधी पक्ष भाजपनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक करदात्यांसाठी काल नव्या पारदर्शी कर प्रणालीचं उद्घाटन केलं. देशाच्या 130 कोटी लोकांपैकी फक्त 1.5 कोटी जनताच कर भरते आणि त्यामुळे कर भरण्यास पात्र असणाऱ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ठाण्याच्या साकेत पुलाजवळ एका कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं कार चालक यातून सुखरूप बाहेर पडलाय, मात्र कारचं मोठं नुकसान झालंय. मुंबई नाशिक महामार्गावर रात्री 11च्या सुमारास हा प्रकार घडला. बुलडाण्याच्या चिखली बलात्कार प्रकरणातल्या दोघा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा विशेष न्यायालयानं हा निकाल दिलाय. सागर बोरकर आणि निखिल गोलाईत अशी आरोपींची नावं आहेत. 27 एप्रिल 2019 रोजी रात्री दोघा आरोपींनी 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्यावर बलात्कार केला होता. सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचं कोरोनामुळे मृत्यू झालाय. पंढरपूर तालुक्यातल्या भोसे गावचे ते रहिवासी होते. सोलापूरमध्ये राजू बापू पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून राजू पाटील यांना ओळखलं जायचं. औरंगाबादच्या जटवाडा विभागातल्या दिव्यांग मुलांच्या शाळेतला एक घृणास्पद प्रकार समोर आलाय. या शाळेतल्या दिव्यांग मुला-मुलींना एकत्र अंघोळ घातली जात असल्याचं दिसतंय. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महायुतीच्या तिसऱ्या टप्प्यातील दूध आंदोलनाला सांगलीतून सुरुवात झाली आहे. सदाभाऊ खोत यांनी गोठ्यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दूध दरवाढीसाठी पत्र लिहिलं. आंदोलनाचा भाग म्हणून मुख्यमंत्री ठाकरेंना 5 लाख पत्र पाठवली जातील. अमरावतीत भाजपनं दूध दरवाढीसाठी आंदोलन केलं. माजी मंत्री अनिल बोंडे यांनी गोमूत्र, शेण आणि दुधाने लिहिलेलं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं. शेतकऱ्यासह गायीला साक्ष ठेवून आंदोलनाची हाक दिल्याची माहिती बोंडे यांनी दिली आहे. वाढीव दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. दुधाला अनुदान द्या, अन्यथा जनावरं सांभाळा असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिलाय. शिवाय सोलापुरात 17 ऑगस्टला जनावरांसह मोर्चा काढणार असल्याचंही शेट्टी यांनी म्हटलंय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात रेशन धान्याचा काळाबाजार उघडकीस आलाय. मागच्या आठवड्यापासून रेशन दुकानदारांनी पनवेल इथं जवळपास 110 टन तांदूळ पोलिसांनी जप्त केला होता. आतापर्यंत बार्शीत 4 गुन्हे नोंदवण्यात आलेत, तर 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. कोरोना संकटात उद्योग व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलेत. सांगलीतले डाळिंब उत्पादक शेतकरी रोगराईच्या कचाट्यात सापडलाय. तेल्या, कुजव्या, बिब्या रोगामुळे डाळिंब उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे, तर अपुऱ्या दळणवळणामुळे निर्यातही रखडली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव शिवारातल्या काही शेतात कपाशीवर शंखी गोगलगाईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय. या गोगलगाई पिकांची कोवळी पानं खात असल्यानं पिकांचंही मोठं नुकसान होत आहे. भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती घेण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक भिवंडी तालुक्यात घेतलं जातं. मात्र याच ठिकाणी पहारे गावातले तरुण शेतकरी दीपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा पहिला उपक्रम राबवला. त्यांनी तब्बल 1.5 एकरमध्ये भुईमुगाची लागवड केली. परभणी जिल्ह्यातल्या जांब गावातले शेतकरी राजेभाऊ रेंगे यांच्या शेतावर नुकतंच यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यात ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र, बैलचलित सौर ऊर्जेवरचं फवारणी यंत्राचा समावेश होता. यावेळी यांत्रिकीकरणातून शेती व्यवसायातली मेहनत, वेळ आणि खर्च कमी करून उत्पादन कशा प्रकारे वाढवलं जाऊ शकतं याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या शिवरी गावातल्या एका शेतकऱ्यानं सीताफळाच्या बागेत ढोबळी मिरचीचं आंतरपीक घेतलं. 20 गुंठे क्षेत्रात या शेतकऱ्यानं ₹1.25 लाख उत्पन्न घेतलंय. अवघ्या 35 ते 40 दिवसांमध्ये या शेतकऱ्यानं ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आता सर्वात शक्तिशाली इंजिनाची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच WAG-12B या शक्तिशाली इंजिनाला मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आलं. त्याची ताकद तब्बल 12 हॉर्स पॉवर इतकी आहे. या इंजिनामुळे भारत जगातला सर्वाधिक शक्तिशाली इंजिन असलेल्या देशांच्या यादीत जाऊन बसलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लाल किल्ला आणि परिसराला गुप्तचर यंत्रणेकडून हाय अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे या परिसरातली सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या व्यक्तीला $1.25 लाख इनामाची घोषणा
सीक फॉर जस्टिस या संघटनेकडून करण्यात आली आहे आणि त्यामुळे या परिसराला लष्करी छावणीचं स्वरूप आलंय. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत फक्त 125 अतिमहत्वाच्या व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. प्रत्येक पाहुण्याच्या आसन व्यवस्थेत 2 फुटांचं अंतर असणार आहे आणि त्याचप्रमाणे सर्व सैनिकांना सुद्धा मास्क घालणं बंधनकारक असेल. 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाला संबोधित करतील. त्यामुळे देशाला उद्देशून ते काय संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज शौर्य पुरस्कारांची घोषणा केली जाईल. देशासाठी प्राण हातात घेत लढलेल्यांच्या सन्मानार्थ हे पुरस्कार दिले जातात. दरम्यान आज संध्याकाळी या पुरस्कारांची घोषणा होईल. सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी विराजमान राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावावर नवा विक्रम झालाय. मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडीत काढलाय.